नमस्कार मित्रांनो, श्रावण सुरू व्हायच्या आधी एक नॉनव्हेज रेसिपी तर झालीच पाहिजे ना। आज मी बनवते एकदम घरगुती मसालेदार आणि चमचमीत फिश फ्राय। सोप्या पद्धतीने बनवलाय आणि ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल। चला मग सुरू करूयात। तर सगळ्यात पहिले मी घेतली आहे हळद, मीठ, फिश फ्राय मसाला, घरगुती मसाला आणि धना पावडर। मी त्याच्यामध्ये पहिले थोडं पाणी मिक्स करून घेतलं। सगळा मसाला छान मिक्स केला। हे कशासाठी करायचं तर मसाल्याला छान फ्लेवर येण्यासाठी। सुक्का मसाला व्यवस्थित लागत नाही फिशला। ह्या मसाल्याचा सुगंध इतका छान येत होता। मग या मसाल्यामध्ये मी थोडंसं बेसन पीठ ॲड केलं। याचा एक फायदा म्हणजे फिश फ्राय जास्त क्रिस्पी बनतो आणि कोटिंग पण परफेक्ट बसते। सगळं एकसाथ मिक्स करून घेतला। मसाला तयार झाल्यावरती फिशला चांगल्या प्रकाराने लावला। प्रत्येक पीसवर मसाला बरोबर अप्लाय करून घ्यायचा आहे। सगळ्या फिशला फ्लेवर व्यवस्थित बसला पाहिजे। हा मसाला कमीत कमी 20-30 मिनिटं मॅरिनेट करायला हवा। जर तुम्हाला शक्य असेल तर करा, नाही केला तरी पण चालतो। मला वेळ नव्हता म्हणून मी केला नाही। मॅरिनेट झाल्यावर व्यवस्थित सगळे पीस बाजूला काढून घ्या। मग एक पॅन गरम करायला ठेवा। त्यामध्ये तेल घ्या। तेल गरम झालं की त्याच्यावरती एक एक करून व्यवस्थित फिशचे तुकडे ठेवून घ्या। शॅलो फ्राय करायचा आहे, त्याच्यामुळे तेल मीडियम घेतलं तरी चालेल। दोन्ही बाजूला गोल्डन ब्राऊन झाल्यावरच फिश काढायचं आहे। फिश फ्राय व्हायला जास्त वेळ लागत नाही। ते व्हाईट दिसायला, जे की थोडेसे रेड असतात, जे व्हाईट दिसायला लागले की आपल्याला समजतं की फिश फ्राय झालेला आहे। मॅक्झिमम 5 मिनिटं लागतात फिश फ्राय व्हायला। परफेक्ट गोल्डन ब्राऊन झाले ना की फिश परफेक्ट क्रिस्पी होतात। बघा, आता एकदम चमचमीत क्रिस्पी फिश फ्राय तयार झालेला आहे। सगळ्यात छान म्हणजे ही रेसिपी खूपच इझी आहे, कमी साहित्यामध्ये बनणारी आहे आणि घरात ह्या वस्तू तर आपल्या अवेलेबल असतातच। फिश फ्राय तुम्ही जेवणाबरोबर घेऊ शकता किंवा स्टार्टर म्हणून पण खाऊ शकता। आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्ही कोणता फिश प्रेफर करता ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। व्हिडिओ लाईक करा आणि सबस्क्राईब करा।